नमस्कार. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वर्गाला एक्झाम कशा सेट करायच्या आणि त्याच्याप्रमाणे त्याचे मार्क्स कसे भरायचे आणि त्याच्यावरनं आउटपुट म्हणजे रिझल्ट कसं काढायचा हे बघणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण एक्झाम कसे सेट करायचे ते बघूया. एक्झाम सेट करण्यासाठी आपल्याला मास्टर एंट्री मध्ये जायचंय. मास्टर एंट्री मध्ये गेल्यानंतर त्यात सगळ्यात सुरुवातीला एक ऑप्शन दिसेल आपल्याला असाइन एक्झाम. असाइन एक्झाम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं वर्ग सिलेक्ट करायचा आहे. वर्ग सिलेक्ट केल्यानंतर विषय सिलेक्ट करायचा आहे. आपण वर्ग सिलेक्ट केल्यानंतर त्या वर्गाला असणारे सगळे विषय जे आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळतील. तर त्याप्रमाणे इथं विषय सिलेक्ट करायचा आहे. विषय सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला टर्म सिलेक्ट करायचे किंवा सत्र सिलेक्ट करायचे. आता टर्म सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक टेबल बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये सत्र 1 विषय इंग्रजी, त्यानंतर परीक्षेचं नाव, किती मार्काला परीक्षा असणार आहे हे इथे दिलेलं आहे आणि पुढे ते अपडेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे. त्याच्या खाली जे आता आपल्याला इथं एक्झामचं नाव, त्याच्यामध्ये आकारिक मूल्यमापन A आणि संकलित मूल्यमापन B असे दोन्ही ऑप्शन इथे मिळतात. तर आता हा जो इंग्रजी विषय आपण सिलेक्ट केला आहे त्याच्यामध्ये मी 2 परीक्षांना ऑलरेडी सेट केलेला आहे. एक तोंडी कामाला मी 5 मार्क सेट केले. उपक्रम किंवा कृती जे आपण हे करणार आहे ऍक्टिव्हिटीज त्याला 5 मार्क सेट केले. असे एकूण हे 10 मार्काचं इथे सेट केलेलं आहे. आणि त्यानंतर संकलित मूल्यमापन मध्ये परत ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही किती मार्काला कोणती परीक्षा घेणार आहे ते इथे सेट करायचे आहे आणि A आणि B चे मिळून एकूण टोटल किती होणार आहे हे आपल्याला इथे बघायला मिळेल. आता 8वीचा वर्ग आहे. 40 मार्काला आकारिक मूल्यमापन आणि 60 मार्काला संकलित मूल्यमापन असं आपलं सेटिंग असते. तर इथं हे 5 आणि 5 10 मार्क मी सेट केले. त्यानंतर समजा मी एक 15 मार्काची चाचणी परीक्षा घेतली. आपल्याला फक्त इथं काय करायचंय, जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या समोर किती मार्कासाठी आपण घेतोय ते मार्क लिहायचे आणि इथं अपडेट करायचे. हे अपडेट केल्यानंतर इथं हे 5 आणि 5 10 आणि 15 असे एकूण 25 मार्काचं इथं सेटिंग झालेलं बघायला मिळेल. तसेच एकूण A आणि B ची टोटल पण इथं 25 झालेली बघायला मिळेल. आता हे झाल्यानंतर समजा मला स्वाध्याय किंवा वर्ग कार्य घ्यायचे, ते पण मला 15 मार्काचं घ्यायचंय. तर मी इथं 15 सिलेक्ट केलं, अपडेट केलं. तर इथं आकारिक मूल्य 40 मार्काचं मी इथं केलंय आणि टोटल A आणि B ची मिळून इथे 40 झाली. आता मी इथे जे दिलं ह्याच प्रमाणे तुम्ही द्यायला पाहिजे असं काही नाही. तुमची जी पद्धत असेल किंवा तुमचा जो मार्क्स ठरले असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं अपडेट करू शकता. समजा तुम्हाला इथं उपक्रम कृती नको आहे, चुकून मार्क पडले तर इथं 0 करा आणि अपडेट करा आणि त्याच्याऐवजी समजा तुम्हाला प्रकल्प करायचा आहे तर इथं मार्क द्या आणि अपडेट करा. हे तुम्हाला इथे चेंजेस झालेले बघायला मिळतील. तर मी पुन्हा हे पहिल्यासारखं इथं चेंज करून घेतो. समजा एखादी परीक्षा आपण जास्त घेतली असेल किंवा जादाचे मार्क आपण भरले गेले असतील, टाकले गेले असतील, तर इथे आपल्याला टोटल मध्ये लगेच लक्षात येईल की हे 40 पेक्षा जास्त चाललंय. ठीक आहे. आता आपल्याला एक 10 मार्काची ओरल घ्यायची आहे. 10 मार्क देऊन इथं मी अपडेट म्हटलं आणि 50 मार्काची रिटर्न एक्झाम घ्यायची आहे. इथं अपडेट केलं तर संकलित मूल्यमापन बी जे आहे ते 60 मार्काचं आहे आणि A जे आहे ते 40 मार्काचं आहे. असं एकूण 100 मार्काचं आपण इथे सेट केलेलं आहे. असं तुम्हाला प्रत्येक विषयाचं इथे सेट करायचं आहे. तर इंग्रजी झाल्यानंतर समजा तुम्हाला मराठीचं सेट करायचं असेल, इथं मराठी सिलेक्ट करा. मराठी सिलेक्ट केल्यानंतर जेवढं जुनं सेट केलं ते दिसेल, बाकीचं तुम्ही इथे सेट करू शकताय. त्यानंतर इतिहास राज्यशास्त्राचं सेट करा. जे तुम्हाला कोणत्या विषय कुठल्या पद्धतीने तुम्ही घेणार आहे, त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा घेणार आहे आणि किती मार्काला घेणार आहे हे आपल्याला इथे सेट करून ठेवायचे.
हे का सेट करायचंय, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या परीक्षेचे मार्क भरत असताना दुसरी कुठली परीक्षा तुमच्याकडनं सिलेक्ट होऊ नये, तर तुम्ही एखादी परीक्षा समजा 10 मार्काला ठरवली असेल, तर चुकून तिथं 11 मार्क पडले किंवा 12 मार्क पडले असं व्हायला नको, ह्यासाठी आपल्याला हे सेटिंग करून घ्यायचं आहे. एकदा का तुमचे एक्झाम असाइन झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला मार्क्स एंट्री अँड रिझल्ट या ऑप्शन मध्ये यायचंय. तिथं एक्झाम मार्क्स एंट्री असा ऑप्शन दिलाय, तो सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला क्लास सिलेक्ट करायचा आहे. क्लास सिलेक्ट केल्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर टर्म किंवा सत्र सिलेक्ट करायचंय आणि त्याच्यानंतर विषय सिलेक्ट करायचा आहे. ज्या ज्या विषयाला आपण आता प्रत्येक विषयाला आपण परीक्षा सेट केली असणार आहे त्या पद्धतीनं. आता इथं मी इंग्रजी विषय सिलेक्ट केला, तर इथं एक्झामच्या ऑप्शनला गेला तर तुम्ही ज्या ज्या परीक्षा सेट केलेल्या आहेत तेवढ्याच परीक्षा तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे चुकून दुसऱ्या परीक्षेला मार्क पडले किंवा चुकून दुसऱ्या कॉलम मध्ये गेले असं होणार नाही. तर तुम्ही जे परीक्षा ह्याला सेट केले इंग्रजी विषयाला तेवढेच फक्त इथे दिसतील. आता ह्याच्यामध्ये मला तोंडी कामाचे मार्क भरायचे आहेत. मी इथं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर पूर्वी जर मी काही मार्क भरले असतील तर ते मला इथं बघायला मिळतात. त्याचं प्रिंट पाहिजे असेल तर इथं मी प्रिंट लिस्टचा ऑप्शन सिलेक्ट केला तर त्याचं प्रिंट तुम्ही इथनं काढून घेऊ शकताय. ह्या पद्धतीनं त्याचा आउटपुट बघायला मिळेल. डायरेक्ट पीडीएफ फाईल तुम्हाला जनरेट करून दिली जाईल. तुम्ही सेव्ह करून ठेवू शकताय किंवा प्रिंट आउट पण काढून ठेवू शकताय. त्याच्यामध्ये अनुक्रम नंबर, हजेरी नंबर, रजिस्टर नंबर, परीक्षा नंबर, विद्यार्थ्याचं नाव आणि त्याला किती गुण पडले हे इथे येईल. आता आपलं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे आपण कुठलं रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नाहीये. ज्यावेळी आपण आता कुठले विषय आपण शिकवतोय हे भरून घेतले, पुढच्या वर्षी आपण काय करणार आहे त्याचं आणि तुम्ही मार्क भरताय त्याचं लिंकिंग करणार आहे. ते केलं की ऑटोमॅटिक इथं कोणत्या विषय शिक्षकाच्या साठीचे हे रिपोर्ट आहे त्या शिक्षकाचं नाव सुद्धा इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर जेवढे मार्क भरले आपण त्याचं इथं प्रिंट आउट काढून ठेवू शकतो. आता हे मार्क कसे भरायचे ते आपण बघूया. इथं आल्यानंतर इथं आता मी काय केलंय की तोंडी कामाला 5 मार्क दिले. समजा मला बी मधले म्हणजे संकलित मूल्यमापन मधले मार्क भरायचे. ओरल इथं सिलेक्ट केलं. अजून कुठलेच मार्क भरलेले नाही आहेत त्यामुळे इथे सगळे 0 आले. आता ह्याचे मार्क भरत असताना समजा मी इथे 10 पैकी 10 दिले आणि चुकून माझ्याकडे पुढच्या विद्यार्थ्याला 10 पैकी 11 असं पडलं आणि तुम्ही पुढच्याच्यावर क्लिक केलं किंवा पुढे जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इमिजिएट एक मेसेज दिला जातो की प्लीज एंटर मार्क्स बिटवीन 0 to 10. आपण ही परीक्षा जी आहे ही 10 मार्काचीच ठेवलेली आहे त्यामुळे 0 ते 10 पैकीच तुमच्याकडनं इथं मार्क भरून घेतले जातील. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आपल्याला भरायचे आहेत तेवढे मार्क भरून झाले किंवा आता समजा आपल्याला मध्येच जर थांबायचं आहे तर जेवढे मार्क भरले तेवढे आपल्याला इथं सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर मार्क्स अपडेट सक्सेसफुली आता तुम्हाला मेसेज येईल. ओके केल्यानंतर परत तुमची स्क्रीन ब्लँक करून दिली जाईल. परत वर्ग, डिव्हिजन सिलेक्ट करा, टर्म सिलेक्ट करा, विषय सिलेक्ट करा आणि ज्या ह्याला तुम्ही आता मार्क भरले तो विषय जर सिलेक्ट केला तुम्ही तर तुम्हाला त्याचे मार्क इथे भरलेले बघायला मिळतील. आता ज्याचे मार्क भरून तुम्ही सबमिट बटन प्रेस केले तेवढ्याचेच मार्क तुमचे सेव्ह करून दिले जातील. जर तुम्ही नुसते मार्क भरत गेले आणि इथं जर एक्झाम किंवा विषय बदलला आणि सबमिट मार्क प्रेसच केलं नाही तर तुमचे मार्क सेव्ह होणार नाही. ज्यावेळी तुम्ही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा मार्क भराल आणि सबमिट बटन प्रेस कराल त्याच वेळी परत मार्क तुमचे जे आहेत ते सेव्ह करून दिले जातील. आता ह्याचं जर समजा तुम्हाला प्रिंट आउट काढायचं असेल तर मगाशी बघितल्याप्रमाणे प्रिंट रिपोर्ट प्रिंट लिस्ट केलं तर तुम्हाला ह्याची लिस्ट इथे काढून दिली जाईल. आता हे सगळ्या विषयाचे मार्क तुमचे भरून झाले की इथे एक्झाम रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही गेलात की आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे. क्लास सिलेक्ट केल्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे आणि ॲनेक्सर 3
टर्म फर्स्ट अनेक्सर 3 असं तुम्ही जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला पहिल्या टर्मचं अनेक्सर 3 जे आहे ते इथं ओपन करून दिलं जाईल. तर हे ओपन करून दिल्यानंतर तुम्ही ज्या ज्या ह्याला इथं मार्क भरलेले आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. आता इंग्रजी विषयाला मी तोंडीला इथं मार्क्स भरलेले होते, इथं भरलेले होते. जे सेव्ह केले त्याचेच मार्क इथे येतील, बाकीचे येणार नाही. आणि ह्याची टोटल इथे ऑटोमॅटिक टोटल ए मध्ये टोटल ए ची केली जाईल, बी मध्ये बी ची केली जाईल आणि त्याप्रमाणे तुमची ग्रेड जी आहे ती इथे तुम्हाला सेट करून दिली जाईल. आता ह्याचा प्रॉपर रिपोर्ट ज्यावेळी तुम्ही सगळ्या विषयाचे मार्क भराल त्यावेळी व्यवस्थित तुम्हाला इथं बघायला मिळेल. अनेक्सर 3 झाल्यानंतर आपल्याला मार्कशीट प्रिंट करायचे. मार्कशीट प्रिंट करत असताना इथे सिलेक्ट केलं मार्कशीट तर तुम्हाला A4 च्या निम्म्या कागदामध्ये या पद्धतीची मार्कशीट दिसेल. तर ज्यावेळी तुम्ही सगळ्या विषयाचे मार्क भराल त्यावेळी तुम्हाला इथे खाली प्रॉपर सगळे विषय त्यानंतर तुमचं जे काही चार्ट आहे अमुक टक्के म्हणजे ए ग्रेड A1 A2 B1 B2 त्याचा चार्ट त्या विषयाला पडलेले मार्क्स आणि त्याची ग्रेड अशा दोन वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हा रिपोर्ट जनरेट करता येईल. ज्यांना नुसती ग्रेडचं प्रिंटआउट पाहिजे त्यांना नुसतं ग्रेडचं प्रिंटआउट काढता येईल. ज्यांना मार्क्स प्लस ग्रेड पाहिजे त्यांना मार्क्स आणि ग्रेड असं दोन्हीचं प्रिंटआउट तिथे तुम्हाला काढता येईल. हे एवढे सगळे डिटेल्स भरल्यानंतर आणखीन काही रिपोर्ट्स आपल्याला लागतात तर त्या रिपोर्टचे फॉर्मॅट आपण वेळोवेळी ह्याच्यात ऍड करणार आहे. आणखीन ते रिपोर्ट आपण जनरेट करून बघणार आहे. आता फक्त मार्क्स भरून लवकरात लवकर 6 महिन्याचा रिझल्ट पहिल्या सत्राचा रिझल्ट आपल्याला द्यायचा आहे. त्यासाठी आता जेवढं लागणार आहे आणि आपलं रुटीन वर्क थोडं चालू व्हावं यासाठी प्रेझेंटी असे एवढेच ऑप्शन आता आपल्याला ऍक्टिव्ह करून दिलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. सुरुवातीला मार्क्स भरण्यासाठी एक्झाम असाइन करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये मार्क्स भरा. मार्क्स भरून झाले तुमचं काम संपलं की आठवणीनं लॉग आउट करून सॉफ्टवेअर मधनं बाहेर पडा आणि क्लोज करून टाका. धन्यवाद.